गेलतो मोहदला दवाखान्यात. माझा ही कान तर फुटलाय आणि ही कान पण त्याच वाटवर आहे. मग वेदना काय सण होणार त्या. गेलो शेवटी दवाखान्यात. काय असेल ते असेल म्हणलं. दवाखान्यात गेलो, डॉक्टरने ड्रॉप गोळ्या दिले त्या. 3-3 दिवसाचं स्टेटमेंट आहे. 3 दिवस गोळ्या दिले त्या. 3 दिवस खाऊन बघा म्हणलं. ह्याच्यावर आपल्याला म्हणजे तिने काय, ते पहिलं कसं होतं, हे कान माझा अगोदर बी फुटला होता. त्यावेळेस मी दवाखान्यात गेले होते आणि कान स्वच्छ व्हायचं तसलं फेस यायचं एक ड्रॉप दिलता आणि दुसरा एक ड्रॉप पण गोळ्या दिल्या होत्या. की ते अगोदर घाण ते सोडलं टिपकं 2-3 की असं ओतू यायचं आणि ते संग घाणवर यायची. मग ती कापसानं पुसून पूर्ण काढायची आणि नंतर ड्रॉप सोडायचं. पण ह्यावेळेस काय डॉक्टर म्हणलं आपल्याला 99% गोळ्यावरच कव्हर करायचं आहे. हाय असा कान वाळला पाहिजे. हाय असं ती जी चिकट पाणी येतंय ती जागेला थांबलं पाहिजे. मग अगोदर बी मी गेलो होतो दवाखान्यात, गोळ्या आणल्या होती, तेव्हा माझा ठणका कमी आला म्हणून मी काय केलं, ती गोळ्या खाल्ल्याच नाही. ती माझी चुकी झाली हो. गोळ्या खाल्ल्या नाही ती. पण ती चुकी माझ्या अंगलूट आली आणि त्या स्पीडमध्ये कान दुखत दुखत एकदम बघा कानठळी बसली तसा कान फुटला. आज सकाळपासून तर असं पाणी येतंय सारखं. कापसाचा एक तासा दीड तासाला बोळा बदलावा लागतोय. म्हणून म्हणलं चला दवाखान्यात जाऊ. दवाखान्यात गेलो, ते सगळं गोळ्या औषधं पण घेतली आणि येता येता म्हणलं चला, कारण दादूनं सकाळी कोंबडा धरला होता पण हिनं कापू दिला नाही. का कापू दिला नाही तर कुठं तर आडी अडचणीला उपी गेली एखादा एकला तर 4 पैसे होतील म्हणून हिनं कोंबडा ती कापू दिला नाही. मग दादू सकाळीच म्हणला होता, अर्धाभर किलो का होईना पप्पा तुम्ही दवाखान्यात किंवा मौताला गेला तर घेऊन या. आलोय, घातलंय शिजू, पण घातलंय शिजू. तेवढंच अर्धाभर किलो आणलंय आपलं. पोरं मी खायला आहे, तिघ जण आम्ही खाणार आहे म्हणून म्हणलं असू द्या. तेवढंच आपलं तिघापुरतं आणलंय. तर अजूनही शिजायचं आहे बरं का. तर आता जरा आपल्या याला झाकून ठेवूया ते गुरं आणायला. आता ती गुरं घेऊन आल्या अजून म्हणणार आहे मनानं कारभार तुम्ही केलाय, असलं काम करता का तुम्ही. तेव्हा ही तिकडं आली गाय घेऊन. ती गाय काही लेकरासनी ऐकत नाही, घरची पाडी आहे, तिला येसन ही नाही. हे बाकीचं दादू घेऊन आलाय 2, कारण ह्यांना इसणी येते ती ओढली की गपचीप येते ते, पण ती काय ऐकत नाही. आणि ही ओंकार घेऊन आलाय आपली गवळण. काय आपदा केली काय ग. आता मकवान खाय तर बांधलंय ना, अजून कुठल्या मकवानात पळतीये. बर या आपलं खाया बांधलेलं खाऊ वाटत नाही, दुसऱ्याचं चांगलं वाटतंय होय तिला बी. नको वाटायला लागतंय ही. अजून सांगितलं नव्हतं मागाशी बरं काय वापरला जायच्या आधी रेडी सोड म्हणलं होतं तिकडं बांध. शिळी सोड आता. बघू मग इकडं माझ्याकडे थांब 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 ती बांध तिकडे. बघू माहिती इकडं हाताही खायचे नादी लागले. माहित ना कसं बघितलं का बहिणीनं, ह्यांची जरा तब्येत चांगली नाही त्यामुळे ही माझी आपदा उठली अशी. बांध लवकर परा. हले बांध क्या चेष्टा कशी असती सारखी तुझी. कसं काय कशाचं काय. हले कसं आहे बघितलं का. दिवस लागा मी नाही तर तुमचे काय अपघात चालू आहे रे सगळ्यांचे. हा सगळ्याची नाही माझी अपघात. आता काम चालायची बातमी एखादी तर उचलली. बघाय गेली घरात काय केलंय काय नाही ती. काय झालं. काय केलंय काय नाही, बटाटे शिजू घातली ती. बटाटे असं वास येत नाही. बटाट्याचा वास येतो. बटाट्याचा असं वास येत नाही शिजू घातल्यावर म्हणलंय तुम्हाला. बर कसा वास येतोय. कधी आणलंय आता दवाखान्यात गेल्यावर येताना घेऊन आलो. मग शिजू हे कसं पाहिजे माझी मी केलं असतं की.
आ? तेवढं 4 महिने तोंडाला चव नाही खा वाटल म्हणून घातलं शिजू. आता तुझी वाट बघत बसायचं होतं का? हा मी असं ठेवायचं माझी नाही टाकलं असतं शिजाय हे असलं या करा कुणी सांगितलं तुम्हाला अगं बाय आपण काय या भाव केलाय नुसतं शिजायच टाकलंय काय कालवण केलंय का काय की भाकरी पिकरी केले ते काय तर 4 महिने मीटर पाणी पिन म्हणून घातलं ना. तुझी वाट बघायची म्हणजे तू आता 6:30 पावणे 7 झाले ते इथनं पुढे तू करायची म्हणजे जेवायचं 9 वाजायचे. अहो मी काय बसली का चालूच आहे माझं चित्रपा चालू म्हणजे हायच की ग मकवान तोडायचं चित्र. कशाला आणायचं मंगळवारी बघायचं होतं का नाही सकाळी जांडी केली पोरांच्या हट्टापाय आता तुम्ही अजून हे आणलंय असं ना तसं झालंच ना. पण वार पाळावा काहीतरी पाळावं विसर कुठलं नाही कुठलं काहीतरी जरा हे करावं हा बरं असं त्या खायचं तुम्हाला खावा तुम्ही कधी कुठलं काय पाळत नाही मी हाय घे टेन्शन घ्यायचं तुझी करून दे काय बिर्याणी बिर्याणी खात बिर्याणी तिथं दारा काढायच्या इथे मला मुलकाचं काम आहे बिर्याणी खायची बिर्याणी नाही हा काय करायचं काय साधं आपलं भाकरी मग करून ती काही एखादी काय रोडतय त्याला येसन घाला वैसर दम काढणार सरळ शिरतय कुणीकडे पण पळतय त्याला वडलेलं कळतंय का काय खायची ओढ घेतली वैता पण जीव गेला माझा दिसता हा एक दिवस तुम्हाला नेट लागले तर तुम्ही असं करायला लागले कसं करायचं सांग. काय करायचं सांगा आ काय करायचं म्हणजे तर बहिणीने हवा हे कान असं झाला यांचा कानच दुखतो इकडे सगळं सुजलं या तुम्हाला खोट वाटेल एवढा इथं गोळ्या ही आहे त्या ना बा ह्यांना जावा म्हणलं माझे मी घरचं बघते सगळं गुरांचं हे घरी एक माणूस लागतंय गुरा ढोराला आपली शेरड करड हायती कोंबड्या हायत्या जित्राबा हायती रानात बघावं लागतंय जावं लागतंय चक्कर टाकावं लागती या अहो कान दुखतोय ती दुखतोय एक दुखत होतं दुसरा दुखायला लागलं त्यामुळे डोकं लय दुखायला लागले कशावर मन लागत नाही सारखं असं म्हणजे चमचम चमचम चमकतंय काय कळना मग झाला म्हणले लेकरं बी सकाळी मागत होती तो कोंबडा कापू दिला नाही दादूला म्हणून म्हणलं तेवढं अर्धा किलो न्यावं खातील याचे दिवस म्हणून आणलं तरी तुला वाटतं नाही वा तुम्हाला कसं सांगू पाळावं लागतं काहीतरी तर इकडं तयारी चालू आहे आपल्या वंभायाची रेडीला आपल्या पाणी पाजतोय हवा दिवस तर पूर्ण आईच्या पोटात गेलाय हे का हवा इकडं पूर्णपणे दिवस मावळलाय आता देते गुरांच्या दारा काढून शिना म्हणजे पोरं येते ती दूध वाढून हो हा तसंच दिसतंय तर हवा हे खायला हे टाकलं होतं एका गाईला इथं घरच्या ही 2-3 रानात बांधली होती आता घेऊन आली तर माझा दादू घरात मी काय केलंय बघूच तर हवा ही अशा दारा काढाय चालू केले ते काय करता लेकरं आहे ती मदत करू लागते ती काय त्याला सांगितलं नव्हतं धार काढ किंवा काय नाही त्याच्या टायमिंगला बरोबर त्याची ती बसला आपलं बादली घेऊन शिना धार काढायला आणि ते पण अजून मांडी घालून कोण काढतं का अशी धारा तर घरची काय बहिणीनं ही हालत नाही काय नाही त्यामुळं पोरं बिन ही चेक बसते ती या वंकून पण घेतली बादल्या तर तुम्ही सांगा या लेकरांचं वय आहे का धारा काढायचं किंवा काय काम करायची हो तर बिन सांगता बिन करता चालू केली या दुटी वय वंकू हा बघा आमचा वंकू कशी धार काढतो या आहे का गरिबी धडा शिकवून जाते बहिणीनं खरंच गरिबी पाहिजेलच माणसाला त्याशिवाय माणसाला कळत नाही कसं जगायचं कसं कष्ट करून कसं हिमतीने राहायचं होय ओंकार्या काढून काढून येत रांगतो दुखत